पवारांचं राजकारण बघितलं तर अखेरच्या काळात ते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत होते असं दिसत होतं। पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले सुद्धा आणि जिल्हा परिषदेची निवडणूक सुद्धा एकत्र येऊन लढण्याचं ठरलं। पण दोन्ही पक्ष एकत्र येतील का भविष्यात याबाबतची चर्चा सुरू होती। आज अजित पवारांचं नसणं हे कुठेतरी मनाला चुटपुट लावून गेलेलं आहे सगळ्यांच्याच। त्यांच्याच विषयी आपण बोलणार आहोत। आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रताप आसबे आणि प्रशांत दीक्षित। आसबे सर, सुरुवातीला तुमच्याकडे येते। अजित पवारांचं हे अशा प्रकारे जाणं हे खरोखर धक्का लावून जाणारं आहे। महाराष्ट्र कुठेतरी एका खूप चांगल्या नेत्याला मुकलाय। आसबे सर, हे खरं आहे आणि ज्याला होय किंवा नाही हे दोन्ही शब्द पाळणारा नेता होता तो। हो, होय म्हणलं तर कोणत्याही स्थितीत ते काम करायचे, नाही म्हणलं तर ते कदापि हात लावायचे नाहीत। होय, म्हणजे इतका ट्रान्सपरंट पारदर्शी नेता महाराष्ट्र राजकारणात झालेला नाही आता। आणि जे करायचं आहे ते सांगून करायचं, जे नाही करायचं तेही सांगायचे। इतका उघडपणा, इतका पारदर्शीपणा हा राजकीय नेत्यामध्ये क्वचितच बघायला मिळतो आणि तो त्यांच्यामध्ये दिसायचा। आणि हेच वागणं लोकांना आश्वासक वाटायचं। कधी कधी त्यांना ते एखादी गोष्ट दादांनी नाकारली तर वाईट वाटायचं, पण तरी सुद्धा जे काम सांगितलं ते करायचे, जे होईल असं सांगितलं ते करायचे, 100% करायचे। त्याचाही लोकांना फार अप्रूप होतं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये। म्हणजे ह्या स्वभावाचं गेले 30 वर्ष त्यांनी जे काही राजकारणामध्ये जी काही हे केली, त्या राजकारणाच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये या गोष्टी लोकांना खूपच आवडल्या आणि त्याचं लोकांना फार अप्रूप होतो या सगळ्यात। नाही अगदी दीक्षित सर, तुमच्याकडे मी हाच मुद्दा घेऊन येते की अजित पवार म्हटलं की एक सडेतोड उत्तरं, त्यांची प्रशासनावर असलेली म्हणजे एखाद्या योद्ध्यासारखी मांड, प्रशासनाला अक्षरशः ते मुठीत ठेवायचे असं म्हणायचे, असं म्हटलं जायचं। पण प्रशासनामधले चांगले अधिकारी आज त्यांच्याबद्दल चांगलं बोलायला सुद्धा कचरत नाहीत। ते किती चांगले होते, कसं त्यांच्यासोबत काम करताना आम्हाला बरं वाटायचं असे सुद्धा अनेक अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। दीक्षित सर, खरं आहे। प्रताप आसबे म्हणाले तेच मी थोडं पुढे नेतो। त्यांचा अजितदादांबरोबरचा अनुभव आणि एकूण पत्रकारितेचा अनुभव खूप मोठा आहे आमच्यापेक्षा। परंतु हे अजितदादांना शक्य होत होतं याचं कारण म्हणजे प्रशासनावर नुसती पकड असून चालत नाही। प्रशासन कसं काम करतं, नियम काय असतात, कुठल्या नियमाने प्रशासनाकडनं कामं करून घ्यावी लागतात, कुठल्या नियमात आपली कामं बसवावी लागतात आणि त्यानुसार प्रशासनाला कामाला लावायला लागतं। हे जे तंत्र आहे, जे त्यांनी शरद पवारांकडनं बहुधा शिकून घेतलं असावं किंवा काँग्रेसमधल्या काही विलासराव देशमुख असतील अशा अनेक नेत्यांना ते माहित होतं। काही नेत्यांना, अनेक नाही म्हणणार मी, काही मोजक्या नेत्यांना माहित होतं। ते त्यांनी तंत्र अतिशय चांगलं घटवलं होतं। त्यामुळे ते नाही म्हणत तेव्हा त्यांना नियम पक्का माहित असेल की कोणत्या नियमाने हे होणार नाही। काय आपल्याकडे नियमानुसार काम करायची पद्धत नाहीये, ती सिस्टीम आपण फार कुठेच पाळत नाही। हे आपल्या संस्कृतीचंच एक दुर्दैवाचं अंग आहे। इथे हा माणूस असा होता की कसं काम नियमात बसवून करून घ्यायचं आणि त्यासाठी योग्य अधिकारी कसा निवडायचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पाठपुरावा करायचा, त्याचा जो रिव्ह्यू घेणं असतं सतत, तेही त्यांच्याकडे होतं। आणि आणखी एक छोटासा मुद्दा मला सांगावासा वाटतो, ते नाही म्हणू शकत होते याचं एक कारण म्हणजे केलेलं काम त्यांच्या पाठीशी होतं। त्यांना माहित होतं मी काय करून दाखवलंय। जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करून दाखवत असताना तेव्हा तुम्ही नाही म्हटलं तरी लोकांना ती पटते, पण तुम्ही कामही दाखवत नाही, नुसती पोकळ आश्वासनं देता आणि काहीच करत नाही, असा नेता टिकू शकत नाही। अजितदादांचं ते मला वैशिष्ट्य वाटतं। त्यांची भक्कम मांड त्यांच्या मतदारसंघावर होती, तिथे केलेलं काम लोकांना दिसत होतं। अनेक मतदारसंघातल्या लोकांना वाटत होतं बारामतीसारखा आपला विकास व्हावा। अशी जेव्हा बैठक तुमची असते दिसलेल्या कामाची, म्हणजे जे काम दिसतंय अशी, तेव्हा तुम्ही नाही म्हटलं तरी लोक ते ऍक्सेप्ट करतात
असं हे त्यांचं वैशिष्ट्य मला तरी वाटतं. आजबे सर, अजित पवारांची अनेक विषयांची, जसं आता दीक्षित सर म्हणाले, अनेक विषयांचा त्यांचा सखोल अभ्यास होता. विशेषतः पाण्याचं व्यवस्थापन असेल, ग्रामविकास असेल, सहकार असेल, ज्या सहकारामधनं खऱ्या अर्थानं त्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली. तर याचा अभ्यास असणं आणि त्यांचं राजकारणाने एक चढता कर्व घेणं, ह्याचा संबंध, परस्पर संबंध होता. शरद पवारांची शिकवण म्हणायची. शिकवण तर तशी कशी होती की ते पूर्वी बारामती मतदारसंघ सांभाळायचे, त्यामुळं 24 तास ते बारामती मतदारसंघामध्ये असायचे. शरद पवारांचा जो काही मतदारसंघ होता त्यातले जे काही ग्रामीण प्रश्न होते, ह्याच्यातले प्रश्न होते, शहरी लोकांचे प्रश्न होते, ते सगळे त्यांना सोडवायचे. त्यातले पाण्याचे प्रश्न होते, म्हणजे पाण्याचे प्रश्न तर ते त्यांच्या शरद पवारांनी फार सुरुवातीपासून हाती घेतलेले होते. त्यामुळं तेच प्रश्न ते पुढं सोडवत होते त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. सहकार तर असं आहे की त्यांच्या सगळ्या आयुष्यामध्ये सहकाराच्या संबंधामध्ये सहकारी कारखाने याच्याशी त्यांचा अतिशय जवळचा संबंध होता, जेवढा शरद पवारांचाही नव्हता ऍक्च्युली प्रत्यक्ष बघायला गेलं तर. आणि मुख्य म्हणजे असे आहे की मंत्रिमंडळात आल्यानंतर, म्हणजे पहिल्यांदा ते सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळात आले. इको येतोय, मी इको सुधारायला सांगते सर, तुम्ही बोला. तेव्हा सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळात मध्ये आले त्यावेळेला ते आबोलाशीच असायचे. कारण कुणाशी फारशी बोलायचे नाहीत, कुणाशी फारशी संबंध ठेवायचे नाहीत, काही त्याच्यामध्ये त्यांचं आबोला असायचा. पत्रकारांशी तर दुरूनही ते जवळ जायचे नाहीत. त्यामुळं त्यांचं काय चाललंय हे काही कळायचंच नाही. म्हणजे एक ज्याला आपण म्हणतो की पवारांनी आणलेलं एक वशिलेचं तट्टू आहे असंच वाटायचं. आणि त्यावेळेला आम्ही सुधाकर नाईकांना सांगायचो की हे यांना काहीच कसं कळत नाही, हे कसे एकदम हे आहे. तर ते सुधाकरराव नाईक मला म्हणाले एकदा की तुमचं चुकतंय हे सगळं. तो माणूस फार अभ्यासू आहे, कष्ट घेतो, त्याला समजून घ्यायचं, तो बोलत नाही. आणि असं आहे की ते बोलणार काय आताच्या संबंध याच्यामध्ये. त्यामुळं त्यांची संबंध शिकण्याची प्रवृत्ती जी आहे आणि काम करण्याची पद्धती आहे ती फार चांगली आहे, इतरांपेक्षा फार वेगळी आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका, असं सुधाकरराव नाईक सांगायचे. आणि तेव्हा आम्हाला त्याचं काही फारसं वाटलं नाही नाईकांचं. परंतु नंतर ज्यावेळेला विलासराव देशमुखांच्या काळामध्ये ज्यावेळेला ते मंत्री म्हणून काम करायला लागले तेव्हा ती यंग ब्रिगेड जी संबंध आणली होती शरद पवारांनी, आर पाटील, दिलीप वळसे पाटील, त्याच्यामध्ये त्या सगळ्यांमध्ये आरच्या बरोबर हे फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनामध्ये लोकांच्या नजरेत भरायला लागले. त्यामुळं त्यांचं असं या शरद अजित पवारांचं जे खरं रूप आहे ते 99 नंतर लोकांना दिसायला लागलं. त्यापूर्वी ते सगळं शिकवून घेत होते, समजून घेत होते. प्रशासन कसं असतं, कशा पद्धतीचं समजून घे त्याची माहिती घेत होते. आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस झाल्यानंतर तर त्यांच्या घरातच पक्ष होता, त्यामुळं त्या पक्षाचंही राजकारण त्याने फार जवळून त्या पक्षाला आकार द्यायचा प्रयत्न केला. पण म्हणजे दीक्षित सर, आपण जर हे स्थित्यंतर बघितलं की आता आजबे सर सांगतायत की एकेकाळी अबोल आणि सगळ्यांपासून दूर राहणारा नेता आज महाराष्ट्राच्या राजकारणामधला मिश्किल कोट्या करणारा, प्रसंगी काही लोक ज्यांना फटकळ म्हणतील इतका स्पष्ट वक्ता असलेला नेता, हे स्थित्यंतर कसं बघायचं अगदी थोडक्यात? मी अजितदादांचं वर्णन अजितदादांचं वर्णन मुख्यतः प्रॅग्मॅटिक नेता असं करेन. म्हणजे अपॉर्च्युनिटिस्ट आणि प्रॅग्मॅटिक याच्यात फरक असतो. अपॉर्च्युनिटिस्टला संधी साधू म्हणतात, प्रॅग्मॅटिक म्हणजे व्यवहार लक्षात घेतो, वस्तुस्थिती लक्षात घेतो आणि वस्तुस्थितीनुसार, परिस्थितीनुसार स्वतःला घडवत जातो. असे नेते फार कमी असतात.
म्हणून त्यांनी फक्त शरद पवारांवरती अवलंबून राहिले नाही, तर स्वतःचा जम बसवला आणि तो इतका बसवला की प्रसंगी मागच्या वेळी त्यांच्या बरोबर पक्ष गेला, हे आपण मान्य करायला पाहिजे, शरद पवारांना बाजूला ठेवून. तर या पद्धतीचा जम बसवण्यासाठी जी एक कार्यपद्धती लागते, ज्या पद्धतीने एक निष्ठा लागते कामावर हो. आणि आपण आपल्या दिशेवर, ती त्यांच्याकडे होती. आणि दुसरा एक भाग मी जे म्हणतो, परिस्थितीला अनुकूल किंवा परिस्थिती लक्षात घेऊन काम करण्याची वृत्ती. म्हणून जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण मुख्यमंत्री होत नाही, तेव्हापासून तुम्ही बघाल तर मागच्या म्हणजे ही अलीकडचं विधानसभा निवडणूक झाल्यानंतर अजितदादा खूप मोकळे झाले. म्हणजे त्यांचं एक स्थित्यंतर आपल्याला दिसतं. त्यांच्यातली धडपड, ती सत्तेची ही सगळी गेली आणि ते एक आनंद घ्यायला लागले सत्तेचा. आणि हा सुद्धा त्यांच्या स्वभावातला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. कारण त्यांच्या लक्षात आलं होतं की आता देवेंद्र फडणवीसांची सत्ता चालणार आहे, म्हणजे भाजपची, आणि आपल्याला या पद्धतीनेच काम करावं लागणार आहे. तर ही जी सेन्सिबिलिटी असते, उगाच काहीतरी रुसव्या फुगव्यात अडकून राहणं आणि काहीतरी टोमणे मारत फिरणं असलं न करता, जे हातात आलंय त्याचा सर्वोत्कृष्ट उपयोग करून घ्यायचा आणि आपल्या लोकांचा, आपल्या आमदारांचा, आपल्या पक्षाचा विकास कसा होईल हे बघायचं आणि ही सत्तेची झूल एक हलकेपणे सांभाळायची. हे जे स्थित्यंतर मला त्यांचं दिसलं, ते स्पष्टपणे दिसलं. प्रताप आजबे म्हणाले तसं पहिल्यांदा ते मीडियापासनं तसे दूरच होते, नंतरही ते दूरच राहिले. किंबहुना मी असं म्हणेन की मीडियापासनं दूर राहिल्यामुळेच ते मोठे होत गेले की काय, असं माझं आहे. कारण साधारण मीडियाच्या कलाने न जाता परिस्थितीशी थेट भिडून त्यानुसार निर्णय घेऊन त्यांनी स्वतःला घडवत गेले. आणि हा प्रॅग्मॅटिझम त्यांचा जो आहे तो महाराष्ट्रात विशेष होता. आणि असं दाखवणारे नेते दुर्मिळच म्हणायला हवेत, असे महाराष्ट्रात. अगदी. आणि दुर्दैवाने अशा नेत्याला आपण खूप अवेळी मुकलो. त्यांची एक्झिट ही इतकी लवकर असेल, अशा प्रकारे असेल, ह्याची कदाचित कुणीच कल्पना केलेली नव्हती. त्यामुळे ती इतकी चटका लावून गेलेली. आजबे सर आणि दीक्षित सर, धन्यवाद, आपण आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल.